संपूर्ण गणरायाच्या भक्तांना एक नम्र निवेदन, तुम्हाला एक गणपतीचं भजन म्हणून दाखवतो मी, याच्यावर लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। मन हा इंद्रियेचा राजा, सर्वांगी भाव पूजा। मन इंद्रियाचा राजा, सर्वांगी भाव पूजा। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। मन बुद्धीचा प्रधान, मना संगे नारायण। हो मन बुद्धीचा प्रधान, मना संगे नारायण। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। संत तुकाराम महाराज काय सांगतात? मन चंचल चंचल, तुका म्हणे मन चंचल। हाती येईना गुरुचे बळ, तुका म्हणे मन चंचल। हाती येईना गुरुचे बळ। हो आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणपती। हे पंचतत्वाचं शरीर आहे आणि या शरीरावर एक मनाचा प्रधान म्हटलं म्हणजे मन आहे। अगोदर आपण मनाला ताब्यात घ्या आणि नंतर गणपती पूजा, असं संत तुकाराम महाराज सांगतात। म्हणून तर म्हणतात संत तुकाराम महाराज, मन बुद्धीचा प्रधान, मना संगे नारायण। तुका म्हणे मन चंचल, हाती येईना गुरुचे बळ। सर्व भाविक भक्तांना, अध्यक्षांना नम्र निवेदन करतो की गणपती रायाचे पूजन करत असताना अगोदर आपल्या मनाला कंट्रोल करा, आपले पंच इंद्रियावर कंट्रोल करा आणि नंतरच गणपतीची पूजा अर्चा करा। तुम्हाला आरोग्य सुख समाधानीचे जावो, तुमची काया निरोगी राहो, हीच गणपती बाप्पाच्या चरणी, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी विनंती करतो की संपूर्ण माझ्या गणेश भक्तांना शक्ती दो, ताकद दो, कुठेच वादविवाद न हो। कारण की पहिले एक गाव एक गणपती होता, आता अनेक गणपती आणि एक गाव झालंय। असं न करता प्रत्येक गावामध्ये एक गणपती बसवायला पाहिजे, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।